अमृत भारत योजनेअंतर्गत भुसावळ विभागातील 5 प्रमुख रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकसित सुविधांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी 22 मे रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले। या योजनेअंतर्गत सावदा, मूर्तिजापूर, धुळे, लासलगाव आणि देवडाली या स्थानकाचा विकास करण्यात आला। या उद्घाटनाप्रसंगी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, रेल्वेचे अप्पर मंडळ व्यवस्थापक एम.के. मीना तसेच वरिष्ठ मंडळ अभियंता गौतम मुसळे उपस्थित होते। प्रतिनिधी संतोष माने। या पूर्वीमध्ये जे रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण झालं, विकास कामं झाली, त्याचा लोकार्पण आहे। आज खरं तर देशामध्ये 103 रेल्वे स्टेशनचं लोकार्पण आहे। त्यात मूर्तिजापूर आहे। 13 कोटी रुपये खर्च करून सगळ्या सुखसुविधा रेल्वे स्टेशनवर देण्यात आलेल्या आहे आणि खास करून तिरंगा, बगीचा, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे स्टेशनवर सेट, बसाची व्यवस्था, त्या सगळ्या गोष्टी आज मूर्तिजापूरकरांच्या सेवेत रुजू झालेल्या आहेत। मी माननीय खासदार अनुप धोत्रे साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी खासदार झाल्या मोदींच्या नेतृत्वात 13 कोटी रुपये मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनसाठी दिले आणि रेल्वे थांब्यासंदर्भात आपण विचारलं तर मी अनुभवला आग्रह केला। त्यांनी 2 गाड्या, जसं नागपूर पुणे आपल्याला थांबा दिला, एक अजून गाडी दिली आणि 5 गाड्याचा आपण त्यांना आग्रह केला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। निश्चितच त्यांच्या नेतृत्वात इथं मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा विकास झाला आणि थांबाही त्यांच्याच नेतृत्वात भेटणार आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।